नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या RPI गटाचे निष्ठावान पदाधिकारी यांनी माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीविषयी आपली रोखठोक भूमिका सांगितली आहे. माळशिरस तालुक्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये इतर समाजाच्या उमेदवारांनी शिरकाव केल्यामुळे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधून याविषयी सविस्तर जाणून घेतले आहे. तर आपण प्रत्यक्षच पाहूयात त्यांची नेमकी काय भूमिका आहे. माळशिरस विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये महायुतीकडून माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना पुनश्च उमेदवारी दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचे प्रतिस्पर्धी जे आहेत उत्तमराव जानकर यांनी खोटा जातीचा दाखला काढून हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे जे हे मूळ जे आहेत हे अनुसूचित जातीमधील काय या ठिकाणी योग बांधव आहेत. आपण त्यांच्याकडूनच नेमकी या मतदानाविषयीची भावना त्यांच्या काय आहेत, प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया. आपलं नाव सांगा. माझं नाव रोहित विजय सोरटे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. माळशिरस तालुक्याचं तालुका सरचिटणीसपद माझ्याकडे आहे. संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची युती ही भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेंची शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल, ह्या पक्षाबरोबर आमची युती आहे. आणि माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी कार्यकर्त्यांना सक्त आदेश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण रिपब्लिकन पक्षाचं काम आणि महायुतीचं काम हे प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि आम्ही पक्षाशी बांधील असलेले लोक आहोत, त्याच्यामुळे 100% काम हे आम्ही महायुतीचंच करणार आहे. परंतु आत्ताची जर परिस्थिती पाहिली, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहित असताना त्याच्यामध्ये SC, ST, OBC, मायनॉरिटी अशा वेगवेगळ्या घटकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे. आपण सर्वत्र सांगत असतो की भारताची जी राज्यघटना आहे ती देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक नंबरची लिखित आणि प्रदीर्घ मोठी अशी भारतीय राज्यघटना आहे. त्या भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसूचित जातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जातींचा समावेश केलेला आहे. हा समावेश ह्याच्यासाठी केलेला आहे की या लोकांना त्यांचं प्रतिनिधित्व विधान भवनामध्ये, संसद भवनामध्ये आपलं प्रतिनिधित्व मांडता यावं. आपलं जे काय दुःख आहे, जे काय आपल्या समाजाच्या व्यथा आहेत ते मांडण्यासाठी खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केली. परंतु ही आरक्षणाची तरतूद केलेली असताना खऱ्या अर्थानं ही जी जागा आहे ती अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली जागा आहे. परंतु माळशिरस तालुक्यामध्ये समोरचा जो उमेदवार आहे तो उमेदवार त्याने चुकीच्या पद्धतीनं दाखला काढून या समाजावरती या अनुसूचित जातीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे. त्याच्यामुळं आमची लढाई ही तत्वाची लढाई आहे. आमची लढाई ही वैचारिक लढाई आहे. आमचं जे दुःख आहे ते आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्याला रोखण्याचं खरा आमचा अजेंडा आहे. मित्रांनो, राजकारण दर 5 वर्षांनी येत असतं. कोणीतरी आमदार निवडून जात असतो, कोणीतरी येत असतो. सर्वसामान्य जनतेचा आणि आमदाराचा फारसा जास्त काही संबंध येत नाही. परंतु जर आरक्षणामध्ये जर घुसखोरी झाली तर याचा फटका महाराष्ट्रातल्या 59 जातीला बसणार आहे. आणि त्याच्या विरोधासाठी ह्या आरक्षणामधली घुसखोरी थांबवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या भारतीय जनता पार्टीचं काम या माळशिरस तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या पद्धतीनं आणि ताकदीनं करणार आहोत. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये समोरच्या उमेदवाराचा पराभव करणार आहोत, एवढं या निमित्तानं आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आता तुम्ही बरेचसे विस्तृत तुमच्या पक्षाची भूमिका आठवले साहेबांनी सांगितली, समाजाची सांगितली. पण आता हे चित्र ह्या निवडणुकीमध्ये वेगळं आहे. मोहिते पाटील गट आणि उत्तमराव जानकर यांचा गट एकत्र आलेला आहे. त्या एकत्र येण्यामागं काय उद्देश असेल असं तुमचं मत आहे? खरं तर ही जी काही युती झालेली आहे
ते आपणा सर्वांना माहिती आहे की लोकसभेचं इलेक्शन झालं 2024मध्ये. त्या इलेक्शनच्या अनुषंगाने काही राजकीय बेरजा जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे दोन्ही गट एकत्र आले. खरं तसं पाहिलं तर आमचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब यांना 2 वेळा पंढरपूर लोकसभेमधून निवडून जाण्यामध्ये मोहिते पाटलांनी भरपूर मदत केलेली आहे. खऱ्या अर्थाने आमचं आणि त्यांचं काही वितुष्ट नाही आहे, परंतु ज्या पद्धतीनं उत्तम जानकरांनी जातीचा दाखला काढलेला आहे त्याच्यामुळं आमचा पूर्ण अनुसूचित जातीचा पूर्ण जो काय 59 जातीचा समुदाय आहे तो खऱ्या अर्थाने नाराज झालेला आहे. तसं बघितलं तर मोहिते पाटलांचे आणि आमचे सर्वांचे अतिशय चांगले संबंध आहेत, परंतु हा जो काय समाजावरती झालेला आघात आहे त्या आघाताच्या विरोधामध्ये आणि समाजामध्ये होणारी जात घुसखोरी रोखण्यासाठीच खऱ्या अर्थानं आम्ही भारतीय जनता पार्टी असेल आणि आठवले साहेबांचे आम्हाला सक्त आदेश आहेत की आपण सर्वांनी महायुतीचं काम केलं पाहिजे. आपल्या समाजाला मान सन्मान देण्याचं काम रामदास आठवले साहेबांना केंद्रामध्ये 3ऱ्यांदा मंत्रिपद देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये रिपब्लिकनच्या सर्व कार्यकर्त्यांना, काही मोजक्या कार्यकर्त्यांना ह्या तालुका कमिट्या असतील, जिल्हा कमिट्या असतील आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेचा वाटा देऊ अशा पद्धतीचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी रामदासजी आठवले साहेबांना दिलेलं आहे. तशाच पद्धतीचं आश्वासन ह्या माळशिरस तालुक्यामध्ये माननीय आमदार रामभाऊजी सातपुते साहेब यांनी देखील दिलेला आहे. त्याच्यामुळं समाजाचा जर फायदा होणार असेल, अनुसूचित जातीच्या लोकांना जर खऱ्या अर्थानं न्याय मिळणार असेल तर आमची भूमिका ही अनुसूचित जातीला न्याय देणाऱ्या रामभाऊ सातपुते आणि भारतीय जनता पार्टीसोबत असेल, एवढंच या निमित्ताने सांगतो. आता मला सांगा, बरीचशी तुमच्या आंबेडकरी चळवळीत असेल अनुसूचित जातीमधील आहेत, ते काय लोक आता सध्या समोरचे उमेदवार यांच्या सोबत आहेत, त्याबद्दल तुम्ही त्यांना काय सूचित करता? खरं तर त्या सर्वांना माझा सविनय जयभीम आहे. कारण बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की मित्रांनो, जो तो माणूस ज्याच्या त्याच्या वाट्याची लढाई करत असतोय, जे आंबेडकरी चळवळीचे नेते त्या ठिकाणी काम करतायत, त्यांना माझा एकच प्रश्न आहे, मित्रांनो, तुमच्यापासून आम्ही बाबासाहेबाची चळवळ शिकलेलो आहे. तुम्हीच आम्हाला बाबासाहेबाच्या मुवमेंटमध्ये आणलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आम्हाला घडवण्याचं कामसुद्धा तुम्हीच लोकांनी केलेलं आहे. मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की छातीवर हात ठेवा आणि सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगा, मित्रांनो, हा धोका जो आम्हाला वाटतोय तो तुम्हाला वाटतोय का नाही, हा प्रश्न. आणि तो जो धोका आम्हाला वाटतोय त्या धोक्याच्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत आहे. आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ज्या वेळेस आमचे ते कोणी नेते, जे कार्यकर्ते मतदान यंत्रापाशी जातील त्यावेळेस एकदाच बाबासाहेबाला स्मरून तुम्ही जर ठरवलं, तुम्ही ते आठवा की बाबासाहेबांनी 59 जातीचा समावेश ह्या अनुसूचित जातीमध्ये का केलेला आहे. तुम्हीसुद्धा चळवळीचे हाडाचे कार्यकर्ते आहात. आम्हाला तुम्हाला एकच सांगायचं की तुमच्यापासून आम्ही चळवळ शिकलेलो आहे. बाबासाहेबाचा स्वाभिमान असेल, बाबासाहेबांनी ज्या 59 जातीला आरक्षण दिलेलं आहे त्याच्यापैकीच उमेदवाराला ते मतदान करतील, हा आशावाद मी तुम्हाला या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून देतो. आपलं नाव सांगा. मी संघर्ष फक्कड सोरटे, नातेपुते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नातेपुते शहराध्यक्ष. आज पूर्ण ताकदीनिशी आम्ही रिपब्लिकन पक्ष एका विचाराने या महायुतीचे असणारे उमेदवार आदरणीय आरोग्यदूत दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारासाठी रणांगणात उतरलेलो आहोत. प्रचाराचा अजेंडा एवढाच आहे की ज्या पद्धतीनं या संविधानाला पायदळी तुडवण्याचं काम या पुढच्या उमेदवाराचं चाललेलं आहे, ते रोखण्यासाठी आम्ही संपूर्ण रिपब्लिकन पक्ष या रामभाऊ सातपुते यांच्यासोबत अतिशय जोमाने कामाला लागलेलो आहोत. जे अतिक्रमण आमच्या
आमच्या एस टी भविष्यात जाऊन एस टी असेल असे अनेक जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांच्या प्रत्येक बाजूला घुसखोरी करण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. हे राजकारण 5 वर्षापुरतं आहे, परंतु शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, कला क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी या ठिकाणी होणार आहे. ते रोखण्याचं काम आम्ही पूर्ण ताकदीनं या माळशिरस तालुक्यामध्ये करणार आहोत आणि विजयाचा गुलाल हा भाजपचे उमेदवार आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्या पारड्यात आणून टाकणार आहोत, एवढंच सांगतो. आपलं नाव? जय भीम. मी विनोद रणदिवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा माळशिरस तालुक्याचा विभागचा कार्याध्यक्ष आहे. मला एवढंच सांगायचं आहे, भविष्यात हे आहे का ना, आताची लढाई आहे, आताचं जी काय इलेक्शन चाललं आहे हे 5 वर्षासाठी असेल, पण भविष्यात तर हा जात चोर माणूस आपल्या जातीचा धाकला चोरून उद्या त्यांची पिढी ना पिढी उद्या त्याच्यात घुसत राहील आणि कमीत कमी ती उद्या आपल्या लेकरा बाळांच्या शिक्षणात बी येईल. त्यामुळे ही राजकारणी आमचा हेतू नाही, पण आमची लढाई आजची आहे ना उद्याच्या अस्तित्वाची म्हणजे आहे. एवढंच मला सांगायचं आहे या वतीनं. आणि मला म्हणून सांगायचं आहे, यंदा रामभाऊ सातपुते यांना प्रचंड बहुमताने असं विजय करा, एवढंच सांगायचं आहे. जय देव. आता ह्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्र आलेला आहे. त्या एकत्र येण्यामागं तुमच्या नेमकी RPIची भूमिका काय राहील? मला एवढं असं सांगू वाटतं, ही एकत्र आली असतील, ही एकत्र कधी येतात ज्यावेळेस यांना एखादं काय त्यांचं गोष्ट शिजवायची असली त्यावेळेस त्यांची एकत्र येण्याची मुवमेंट असते. कारण स्वार्थापोटी एकत्र आलेले आहेत. कारण की आजपर्यंत 30-40 वर्षाचा इतिहास आहे. मोहिते पाटील आणि उत्तम जानकर कधी एक येणारे व्यक्ती नाहीत, पण ही आलेली एकत्र यांचा काहीतरी उद्देश आहे, काहीतरी स्वार्थ यांचा त्यापुरता आहे. पण ही बी एवढं नक्की आहे की ही लढाई आहे का नाही, ही लढाई दलिताच्या अस्तित्वाची आहे, ही लढाई खरी SCची आहे, एवढंच मला यातनं सांगायचं आहे.